नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. आपलं सगळ्यांचं अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच आपण ज्याला M2 या नावाने ओळखतो या सब्जेक्टची आपण सुरुवात करणार आहोत. तर हा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा जो सब्जेक्ट आहे याला आपण सुरुवात करतोय आणि या सब्जेक्टमध्ये बघा मित्रांनो, ऑलरेडी आपण याचा पूर्ण जो ओव्हरव्ह्यू आहे की टोटल किती युनिट्स असतील, त्यानंतर युनिटला रिस्पेक्टिव्ह मार्क्स कसे असतील याचं ऑलरेडी आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि ॲपमध्ये सुद्धा अपलोड केलेला आहे. ते तुम्ही बघा, ते नक्कीच बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक पूर्ण आयडिया येऊन जाईल की एक्झामचा पॅटर्न कसा असेल, मार्किंग स्कीम कशी असेल, प्रत्येक युनिटला मार्क्स कसे असतील आणि युनिटच्या आतमध्ये चॅप्टर कसे असतील. तर त्याचा एक सब्जेक्ट ओव्हरव्ह्यू आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आता आपण डायरेक्टली चॅप्टरला सुरुवात करतोय. तर बघा, युनिट नंबर 1 जे आहे त्याचं नाव आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस हे जे युनिट आहे मित्रांनो, याला फिक्स मार्क्सचं वेटेज आहे 24 मार्क्स. बट विथ ऑप्शन 34 मार्क्ससाठी याला विचारलं जात असतं. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 24 मार्क तर मिळणारच आहेत. म्हणजेच काय, 24 मार्काचे प्रश्न तर यावरती विचारले जातीलच, पण विथ ऑप्शन तुम्हाला इथं 34 मार्काचे म्हणजे आणखी 10 मार्कांचे ॲडिशनल क्वेश्चन सुद्धा विचारले जात असतात विथ ऑप्शनल. ठीक आहे. आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस या युनिटमध्ये टोटल 3 चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक युनिट आहे 24 मार्कांसाठी, विथ ऑप्शन त्याला 34 मार्काचं वेटेज आहे आणि यामध्ये आपल्याला 3 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. मग त्यात चॅप्टर नंबर 1 आहे फंक्शन अँड लिमिट्स. ओके, चॅप्टर 1चं नाव काय आहे? फंक्शन अँड लिमिट्स. देन सेकंड चॅप्टर जे आहे त्याचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह आणि थर्ड चॅप्टर जे आहे त्याचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, क्लिअर झालं मी काय म्हणतोय? पहिल्या युनिटचं नाव आहे आपलं डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि त्याच्या आतमध्ये 3 चॅप्टर आहेत. पहिलं चॅप्टर फंक्शन अँड लिमिट्स, यावरती आपल्याला 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे 2 प्रश्न असतात, 2 मार्काचे 2 प्रश्न. म्हणजे फर्स्ट चॅप्टर जे आहे त्याला एकूण वेटेज जे आहे ते किती आहे? 4 मार्क्सचं. सेकंड चॅप्टरचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्हला मित्रांनो 18 मार्काचं वेटेज आहे. लक्षात घ्या, 18 मार्क्स, 18 मार्क्सचं वेटेज आहे विथ ऑप्शन. आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हला आहेत 12 मार्क्स. मग बघा, तुम्ही या सगळ्यांना जर काउंट केलेत, 12 18 हे झाले 30 आणि पहिल्या चॅप्टरचे 4 मार्क 34. हे सांगतोय मी विथ ऑप्शन. याचा अर्थ असा होतो की फर्स्ट युनिटला कमीत कमी तुम्हाला 24 मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि जास्तीत जास्त 34 मार्काचे प्रश्न विचारले जातील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही ब्रांचचे असूयात, म्हणजे काही विद्यार्थी सिव्हिलचे असतील, काही मेकॅनिकलचे असतील, ऑटोचे असतील, काही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटरचे असतील, IT चे विद्यार्थी असतील, इन्स्ट्रुमेंटेशनचे विद्यार्थी असतील, तर या सगळ्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांना हे फर्स्ट युनिट कॉमन आहे. हे सगळ्यांसाठी सारखं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी असू द्या, सगळ्यांसाठी हे युनिट सारखं आहे आणि खूप जास्त मार्क्स तुम्हाला ह्या पहिल्या युनिटला आहेत. त्यामुळे याचं प्रिपरेशन आपण खूप सुंदर पद्धतीने करणार आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता हे कल्पना आली असेल तुम्हाला, पहिल्या युनिटचं नाव आणि त्याच्यामध्ये असणारे 3 चॅप्टर आणि त्याला असणारे मार्क्स, इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला कळलेला असेल. ओके, मग आता आपण सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरला. तर पहिलं जे चॅप्टर आहे मित्रांनो, ज्यावरती 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात, 2 प्रश्न असतात 2-2 मार्कांचे. त्या चॅप्टरचं नाव आहे फंक्शन अँड लिमिट्स. फंक्शन अँड लिमिट्स. तर यामध्ये आपण 2 प्रकारच्या कन्सेप्टचा स्टडी करणार आहोत. नंबर 1 फंक्शन आणि सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत लिमिट. ओके, तर फंक्शनमध्ये बघा, त्याला आणखी मी काय केलं आहे की त्याचा एक कन्सेप्ट मॅप, एक मेमरी मॅप इथे मी ड्रॉ केला आहे. तर तुम्ही बघू शकतात, फंक्शनमध्ये सगळ्यात आधी आपण बघणार आहोत इंट्रोडक्शनचा पार्ट, ज्यामध्ये फंक्शनची डेफिनेशन बघूया, व्हॅल्यू ऑफ द फंक्शन कसा फाइंड आउट करतात, त्या फंक्शनचा डोमेन किंवा रेंज काय असते, कोडोमेन काय असतो, ही एक कन्सेप्ट आपण इथं स्टडी करणार. आणि शेवटी टाईप ऑफ इंटरवल म्हणून सुद्धा आणखी एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती पण आपण बघणार आहोत. तर ह्या काही बेसिक गोष्टी आपल्याला इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये बघायचं आहे. नंतर मित्रांनो, ह्या फंक्शनचे खूप सारे प्रकार आहेत, जसं की अल्जेब्राइक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, ट्रान्सेंडेंटल फंक्शन, कंपोजिट, इनवर्स, पॅरामीटर फंक्शन. ओके, किंवा त्याला जर आपण म्हणतो पॅरामेट्रिक फंक्शन, देन एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट, इवन, ऑड अँड पिरियडिक फंक्शन. असे नंबर ऑफ टाइप्स पडत असतात फंक्शनचे. सो 1 बाय 1 आपण ह्या सगळ्या टाइप्सला सुद्धा समजून घेणार आहोत. जर का तुम्ही प्रिव्हियस इयर MSBTच्या क्वेश्चन पेपरचं प्रॉपर ॲनालिसिस केलं मित्रांनो, तर लक्षात घ्या, हा जो टाइप्सचा पार्ट आहे यावरती एक प्रश्न विचारला जातो आणि हा इंट्रोडक्शनच्या पार्टमधनं जे काही प्रॉब्लेम्स असतात, जे न्यूमेरिकल्स असतात, त्यावरती एक प्रश्न विचारला जात असतो. मग काही विद्यार्थ्यांना वाटेल, सर व्हॉट अबाउट लिमिट्स?
तर लिमिट्सचा आपल्याला फक्त एक इंट्रोडक्शन आहे आणि लिमिट्समध्ये जे बेसिक अल्जेब्रा आहे जसे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं करतात हे एक बेसिक इंट्रोडक्शन आपल्याला लिमिट्सचं या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. कारण याचा रेफरन्स आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये लागतो की डेरिव्हेटिव्ह शिकण्याच्या आधी आपल्याला लिमिट माहिती असावं, त्यासाठीचा एक इंट्रो आपण इथं बघणार आहोत. ओके, सो आय थिंक तुम्हाला हा पूर्ण कन्सेप्ट मॅप, एक मेमरी मॅप समजलेला असेल की पहिल्या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला हा इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे, डेफिनेशन, व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, रेंज अँड कोडोमेन आणि इंटरवल, हा पार्ट कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर या पार्टवरती काही न्यूमेरिकल्स क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणार. त्यासोबतच MSBT एक्झामने आतापर्यंत विचारलेले प्रश्नसुद्धा आपण सॉल्व्ह करून घेणार. नंतर जो सेकंड पार्ट आहे, टाईप ऑफ द फंक्शन, याचा पूर्ण थेरी पार्ट आपण एक्सप्लेन करणार. तुम्हाला पूर्ण थेरी पार्ट एक्सप्लेन करून झाल्यानंतर परत त्यावरती जे MSBT एक्झाममध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण इथं घेणार आहोत. सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असणार की एक्झॅक्टली आपल्याला काय शिकायचं आहे. मग आता आपण सुरुवात करूया मित्रांनो फंक्शनच्या डेफिनेशनपासून की फंक्शन एक्झॅक्टली असतं काय. ओके, तर चला नेक्स्ट स्लाईडवर जाऊया आपण. तर ऑलरेडी बघा इथं फंक्शनची जी डेफिनेशन आहे ती ऑलरेडी मी इथं टाईप करून ठेवली आहे. एकदा डेफिनेशनला आपण रीड करूया आणि नंतर मी तुम्हाला ती सविस्तरपणे समजून सांगतो. ओके, तर बघा की एक्झॅक्टली फंक्शन काय असतं बघा. सो A and B, इफ A and B टू नॉन एम्प्टी सेट आहेत. सेट याला आपण मराठीत काय म्हणतो, संच. आपल्याला दोन सेट दिले जातील, सेट A आणि सेट B. ओके, दोन सेट आपल्याला दिले जातील ज्याचं नाव आहे AB आणि ते नॉन एम्प्टी सेट आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये इलेमेंट प्रेझेंट असतील. असं नाही की त्यामध्ये इलेमेंटच नाही आहेत. दोन सेट दिले जातील आणि त्याच्यामध्ये काही इलेमेंट्स प्रेझेंट असतील. ओके, तर such that every element of set A is related to one and only one element in the set B, then this type of relation is known as a function of the set A to the set B. ओके, अशी ही एक मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. आता याला आपण समजून घेऊया. बघा मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे सेट जे आहेत आपण 10th क्लासमध्ये 9th क्लासमध्ये स्टडी केलेले असतात. सेट म्हणजे काय की एक डेफिनाइट व्हॅल्यूंचा एक सेट असतो, म्हणजे एक संच असतो. ओके, ग्रुप ऑफ द डेफिनाइट व्हॅल्यूंचा ग्रुप. जसं की नॅचरल नंबर असतील 1 पासून सुरू होणारे. बघा आता मी एक सेट घेतो, नॅचरल नंबरचा सेट ज्याला आपण कॅपिटल N ने डिनोट करतो. सो N नॅचरल नंबरचा सेट जो 1 पासून सुरू होतो, 1 2 3 4 5 अँड सो ऑन. तर याला म्हटलं आता सेट ऑफ द नॅचरल नंबर, मराठीत आपण याला म्हणतो नैसर्गिक संख्यांचा संच. सो बघा, सेट लिहित असताना आपण डेफिनाइट एलिमेंट असतात आणि ते एका कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण त्याला क्लोज करतो, म्हणजे याला महिरपी कंस म्हणतो आपण मराठीमध्ये. सो इट इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. तसाच जर याच्यामध्ये 0 जर ॲड केला मित्रांनो, 0 जर मी ॲड केला, सो जो सेट बनेल इट इज द सेट ऑफ होल नंबर, पूर्ण संख्याचा संच बनेल. आता हा याच्यात जर आपण 0 ॲड केला तर हा पूर्ण संख्यांचा सेट बनेल. तसंच पुढे जाऊन आपण इंटेजरचा सेट स्टडी करतो. सो इंटेजरचा जो सेट असतो यामध्ये निगेटिव्ह नंबर, निगेटिव्ह नॅचरल नंबर, पॉझिटिव्ह नॅचरल नंबर आणि 0 हे सगळे एकत्र केले तर आपल्याला इंटेजरचा सेट मिळतो. हा असा असतो बघा, 0 1 2 3 डॅश 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 लाईक दिस. आणि इकडे सुद्धा -1 -2 -3 आणि अशा पद्धतीने. सो 0 पासून इकडे इन्फिनिटीपर्यंत, -इन्फिनिटीपर्यंत, 0 पासून इकडे +इन्फिनिटीपर्यंत हा जो काही सेट आहे मित्रांनो, हा जो संच आहे याला आपण म्हणतो सेट ऑफ द इंटेजर नंबर. तर अशा आपल्याला डिफरंट टाईप ऑफ सेट दिले जातील. तर फंक्शन म्हणजे काय? सो बेसिकली फंक्शन इज द रिलेशन बिटवीन टू सेट. दोन संचांमध्ये असणारं रिलेशन म्हणजेच फंक्शन. बट दॅट रिलेशन शुड बी डेफिनाइट रिलेशन. ते रिलेशन कसं असणं गरजेचं आहे? डेफिनाइट असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक कंडिशन काय दिली आपल्या लक्षात घ्या की सेट 1 मधला इलेमेंट जो आहे इट इज रिलेटेड टू वन अँड ओनली वन इलेमेंट इन द सेट बी. मग आता बघूया याला काय म्हणतात बघा. हे कसं आहे तर हे बघा, आता मी तुम्हाला हे तर सेट तुम्हाला मी समजून सांगितले. ओके, हे झाले सेट, हे काय सेट झालेत. ओके, आता जाऊया आपण नेक्स्ट पेजवरती. इकडे लक्ष द्या. आता तर सेट लिहिण्याची एक वेगळी पद्धत सुद्धा असते, त्याला आपण वेन डायग्राम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? वेन डायग्राम. तर बघा मित्रांनो, हा एक सेट मी घेतो, त्याला मी नाव देतो ए. ए इज द सेट. नंतर हा आहे बी सेट. बघा हा बी सेट. या वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपण सेट लिहितो. तर बघा यामध्ये नंबर आहे 1. 1 इज द नंबर, 2 3 आणि 4 असे 4 नंबर इथं प्रेझेंट आहेत. ओके, त्यानंतर आता इकडे एक नंबर घेतो मी 1 4 then 9 16.
येतं लक्षात. आणि जर आता हे जे दोन सेट जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलेत तर तुमच्या लक्षात येईल की सेट 1 मध्ये असणारा जो इलेमेंट आहे, दिस इलेमेंट इज रिलेटेड टू द इलेमेंट इन द सेट बी. आणि कशा पद्धतीने ते रिलेट करतात एकमेकांसोबत इझिली तुम्ही सांगू शकतात की सर याचा जर का स्क्वेअर केला 1चा स्क्वेअर तर तो आहे 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. तर याचा अर्थ काय झाला की सेट 1 मध्ये असणारे इलेमेंट आणि सेट बी मध्ये असणारे म्हणजे सेट ए मध्ये असणारे इलेमेंट आणि सेट बी मध्ये असणारे इलेमेंट या दोघांमध्ये एक रिलेशन आहे. आणि ते रिलेशन आपण इथं शोधून काढलंय. ते रिलेशन कोणते मित्रांनो बघा, यांच्यामध्ये हे रिलेशन आहे स्क्वेअरचं. स्क्वेअर झालेलं आहे स्क्वेअर, बरोबर. सो ए मधल्या इलेमेंटचा जर का स्क्वेअर केला तर आपल्याला बी मधले इलेमेंट मिळतात. हे झालं एक प्रकारचं रिलेशन, लक्षात घ्या. हे झालं एक रिलेशन. ओके, आता आणखी आपण काय करूयात, काही वेगवेगळे रिलेशन इथं बघूयात. बघा लक्ष द्या. परत आता एक सेट घेतो मी. आता या सेटला नाव देतो मी पी आणि आणखी एक दुसरा सेट घेतो मी वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये. याला नाव देतो मी क्यू. याला नाव देतो क्यू. ठीक आहे, आता लक्षात घ्या. तर या ठिकाणी आहे 1 -1, 2 -2, 3 -3. या अशा पद्धतीचे 6 इलेमेंट इथं आहे. नंतर इथं आहे 1, इथं आहे 4, ओके, इथं आहे 4 आणि इथं आहे 9. तसे इथं 3च इलेमेंट आहेत. आता बघा तुम्ही यांचं रिलेशन कसं लावू शकतात बघा, लक्ष द्या. सो यांचं रिलेशन आपण बघा कशा पद्धतीने लावू शकतो. हे बघा, तर तुमच्या लक्षात येईल की सर 1चा जर का स्क्वेअर केला तर आन्सर येते 1, बट -1चा स्क्वेअर केला तरी सुद्धा आन्सर काय येते 1, बरोबर. अगेन 2चा जर का स्क्वेअर केला तर आन्सर येते 4 आणि -2चा स्क्वेअर केला तर आन्सर काय येते 4. तसंच 3चा जर स्क्वेअर केला तर आन्सर येते 9 आणि -3चा 9. सो अगेन या पी आणि क्यू मध्ये जे रिलेशन आहे मित्रांनो, अगेन हे रिलेशन कसं आहे, स्क्वेअर झालेलं आहे. हे काय झालंय, स्क्वेअर झालेलं आहे. येतं लक्षात मी काय म्हणतोय. तर हा एक प्रकारचं रिलेशन झालं. हे बघा, हे एक प्रकारचं रिलेशन झालं. हे एक प्रकारचं रिलेशन झालं. ओके, आता पुढे आणखी एक रिलेशन मी इथं बाजूला घेतो. ओके, यात आणखी एक रिलेशन मी घेतो इथं बाजूला. हे बघा, आता हे रिलेशन थोड्या वेगळ्या प्रकारचं आहे. याला नाव देतो आता मी इथं एल एम. इलेमेंट तेच, हे बघा, पण आता अशा पद्धतीने 1 4 9, 1 4 9. ओके, सो 1 then 2 then 3 and then 4. या अशा पद्धतीने. आता यांच्यातलं रिलेशन बघा, जर का तुम्ही 1चा स्क्वेअर रूट घेतला तर 1 मिळेल, 4चा स्क्वेअर रूट घेतला तर 2 मिळेल आणि 9चा स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 3. याचं लक्षात मी काय म्हणतोय. सो 1चा जर का स्क्वेअर रूट घेतला तर 1, 4चा जर का स्क्वेअर रूट घेतला तर 2, 9चा स्क्वेअर रूट घेतला तर आन्सर काय येतं 3. इथं मित्रांनो एक इलेमेंट जो आहे तो एक्स्ट्रा राहिलेला आहे. ठीक आहे, राहू द्यात. मग आता हे रिलेशन कोणतं लागलं, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट. सो असं सेट 1 आणि सेट 2 म्हणजे ए सेट बी सेट, पी सेट क्यू सेट, एल सेट एम सेट, म्हणजे थोडक्यात जे 2 सेट तुम्हाला दिलेले असतात, ह्या 2 सेटमध्ये एक ठराविक रिलेशन आपल्याला दिलेलं असतं. मग हे रिलेशन स्क्वेअरचं असू शकतं, क्यूबचं असू शकतं, स्क्वेअर रूटचं असू शकतं किंवा आणखी तरी कुठलं एक रिलेशन असू शकतं. लक्षात घ्या, जसं आपण एका फॅमिलीमध्ये राहतो. आता मी आहे तर माझे आई, माझे वडील, माझे भावंड, माझ्या बहिणी, तर आमच्यात काय आहे, एक रिलेशन आहे. तसं इथं काय की 2 गोष्टींमध्ये, 2 सेटमध्ये एक रिलेशन असतं आणि ते रिलेशन आपल्याला मॅथमॅटिकली दाखवावं लागतं. तर लक्षात घ्या, हा झाला एक सेट, हा दुसरा सेट, हा एक सेट, हा दुसरा सेट, हा एक सेट, हा दुसरा सेट. तर हे सगळे ठिकाणी मी काय दाखवले, रिलेशन. पण या रिलेशनपैकी फक्त काहीच रिलेशन असतात की ज्यांना फंक्शन म्हणतात. काय म्हणतोय मी, लक्षात घ्या. 2 सेटमध्ये आपण लावतो रिलेशन, असे तुम्ही भरपूर रिलेशन लावू शकतात. पण ह्या सगळ्या रिलेशनपैकी असे काही रिलेशन असतात फक्त की जे तुमच्या संकटाच्या काळामध्ये कामात येतात.
काय म्हणतो मी लक्षात येते? भरपूर सारे रिलेशन असू शकतात. तुमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, मामा मामी आहेत, काका काकी आहेत, आत्या आहेत, मावशी आहेत, म्हणजे सगळे आहेत. पण या रिलेशनमध्ये अशी खूप महत्त्वाची जी रिलेशन असतात ते आपल्याला नक्कीच संकटाच्या काळी काय करतात, कामाला येत असतात. तर तसं इथं मॅथमॅटिक्समध्ये पण आहे की आता मी हे 3 एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवली रिलेशनचे, की एचा जर का स्क्वेअर केला बी भेटतोय, पीचा जर का स्क्वेअर केला क्यू भेटतोय, आणि एलचा जर का स्क्वेअर रूट घेतला तर मला काय मिळतोय, एम. तर हे सगळे रिलेशन झालेत. पण ह्या रिलेशनपैकी फक्त ठराविक असे रिलेशन आहेत की त्यांना काय म्हणतो आपण, फंक्शन. त्यांना काय म्हणतो आपण, फंक्शन. मग ते कुणाला फंक्शन म्हणायचं, तर त्यासाठी ही डेफिनेशन आपल्याकडे इथं दिलेली होती. मग परत एकदा आता डेफिनेशन रीड करू. तर डेफिनेशन काय आहे की एव्हरी इलेमेंट ऑफ सेट ए, पहिल्या सेटमध्ये असणारा प्रत्येक इलेमेंट इज रिलेटेड टू दी ओनली वन इलेमेंट इन द सेट बी. म्हणजे याचा अर्थ काय होतो लक्षात येतोय का, की या सेटमध्ये असणारा प्रत्येक इलेमेंट, एव्हरी इलेमेंट इन द सेट ए इज रिलेटेड टू वन अँड ओनली वन इलेमेंट, एक आणि फक्त एकच इलेमेंट सोबत त्याचं रिलेशन पाहिजे. म्हणजे जर तुम्ही पहिल्या याला बघितलं तर हा 1 जो आहे हा एकासोबतच रिलेशनमध्ये आहे, हा 2 बघा हा एकासोबतच रिलेशनमध्ये आहे, हा 3 बघा एकासोबतच रिलेशनमध्ये आहे, हा एकासोबतच रिलेशनमध्ये आहे. तर ह्या टाईपचं जे रिलेशन असतं मित्रांनो याला आपण म्हणतो फंक्शन. याला आपण काय म्हणतो, फंक्शन. एव्हरी इलेमेंट इन द सेट ए इज रिलेटेड टू वन अँड ओनली वन इलेमेंट इन द सेट बी. लक्षात आलं मी काय म्हणतोय, याच्यातला प्रत्येक इलेमेंट जो आहे तो फक्त एकासोबतच रिलेट करतो. आता जर तुम्ही याच्यामध्ये आलात बघा, इकडे लक्ष द्या, तर याच्यातला प्रत्येक इलेमेंट बघा, हा इलेमेंट जो आहे मित्रांनो हा 1 सोबत रिलेट करतो, लक्षात घ्या. पण हा जो दुसरा इलेमेंट आहे हा सुद्धा कोणासोबत रिलेट करतोय, 1 सोबत. सो हा 1 सोबतच रिलेट करतोय, हा -1 त्या 1 सोबत रिलेट करतोय, 2 4 सोबत, -2 4 सोबत. सो एव्हरी इलेमेंट इन द सेट ए इज रिलेटेड टू द सेट बी, ओनली वन इलेमेंट. लक्षात घ्या, हा फक्त एकासोबतच आहे, हा एकासोबतच आहे, म्हणजे हे सुद्धा फंक्शन आहे. त्यानंतर इट इज सिमिलर टू द फर्स्ट केस, एव्हरी इलेमेंट इन द सेट ए इज रिलेटेड टू द सेट बी. लक्षात घ्या, मग एखादा म्हणाल की सर हा एखादा खाली राहिला आहे, बी सेटमधला एखादा खाली राहू शकतो, पण ए सेटमधले सगळे इलेमेंट रिलेट झाले पाहिजेत. मग बघा हा एकासोबतच आहे, हा एकासोबतच आहे, हा एकासोबत, तर याला सुद्धा म्हणतात फंक्शन. याला काय म्हणतात, फंक्शन. लक्षात आलं. पण सपोज जर का असं असेल, हे बघा हे असं असेल, म्हणजे हा एक सेट आहे आणि हा एक सेट आहे, लक्षात घ्या. तर मग आता या सेटमध्ये सपोज एक व्यक्ती आहे, ठीक आहे, याला मी घेतो ऐश्वर्या फॉर एक्झाम्पल, ऐश्वर्या रॉय बच्चन फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी. आणि इथं बघा मित्रांनो, इथं आहे सलमान, नंतर आहे सपोज विवेक ओबेरॉय, आणि नंतर फायनली तिचं जे लग्न झालं अभिषेक बच्चन सोबत. लक्षात घ्या. तर या केसमध्ये सपोज हा जो इलेमेंट आहे हा सुरुवातीला बघा एस सोबत रिलेशनमध्ये होता, नंतर हा बघा व्ही सोबत ही रिलेशनमध्ये होता, आणि फायनली ह्या व्यक्तीने ह्या अभिषेक सोबत लग्न केलंय. मग आता हे सगळे रिलेशन तर आहेतच, पण यांना फंक्शन म्हणायचं का, हा मोठा प्रश्न आहे. सो फंक्शनची डेफिनेशन काय असते की सेट ए मधला इलेमेंट हा फक्त एकाच इलेमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे. इट इज रिलेटेड टू द ओनली वन इलेमेंट इन द सेट बी. पण इथं झालं काय की हा जो काही ए आहे हा एसच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा व्हीच्याही कॉन्टॅक्टमध्ये आणि एच्याही कॉन्टॅक्टमध्ये. तर अशा प्रकारच्या रिलेशनला, अशा प्रकारच्या इल्लिगल रिलेशनला आपण फंक्शन म्हणत नाही. तर मित्रांनो याला फंक्शन म्हणायचं नाही, हे फंक्शन नाही आहे, इट इज ओनली रिलेशन. म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलं की सगळेच्या सगळे रिलेशन हे फंक्शन नसतात, त्यातले फक्त ठराविकच काय असतात, लीगल असतात, फंक्शन असतात. समजते. म्हणजे आपले जे काही नातेवाईक आहेत किंवा आपले ज्यांच्यासोबत ही रिलेशन आहेत हे सगळेच रिलेशन आपल्याला संकटाच्या वेळेस कामात येतील असं नाही, पण त्यातनं जे कामात येतात तेच आपले कसे असतात, खूप जवळचे आणि सच्चे असतात. तसंच इथं आहे, सगळ्या प्रकारचे रिलेशन फंक्शन कधीच नसतात, त्यांच्यापैकी फक्त ठराविकच फंक्शन रिलेशन जे असतात ते फंक्शन असतात. मग ते कधी सेट ए मधला प्रत्येक इलेमेंट हा फक्त एक आणि एकच इलेमेंटसोबत कनेक्ट पाहिजे, एक आणि एकच. म्हणजे असं चालू शकतं, इकडचे दोघं एकासोबत कनेक्ट आहेत, इकडचे दोघं
एकासोबत असं चालू शकतं, पण याच्यातला एक इकडच्या ज्या 2-3 लोकांसोबत कनेक्ट आहे असं चालत नाही, म्हणजे याला फंक्शन म्हणता येत नाही. आता असंच मी तुम्हाला आणखी काही एक्झाम्पल दाखवतो. तर मॅथमॅटिकल एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही बघा, या इमेजला मी इथून कॉपी करतो आधी. ओके, इथं आपण त्याला ॲड करूया. हे बघा, ही इमेज बघा मित्रांनो, व्यवस्थित ही इमेज बघा आणि यात तुमच्या लक्षात येईल. ओके, व्यवस्थित विजिबल आहे सगळ्यांना विजिबल आहे. तर बघा, आता मी याला परत एकदा एक्सप्लेन करतो. हे बघा, लक्ष द्या, व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा, यात इलेमेंट आहे 1, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, आणि यात आहे 3, 4, 5, 6. तर तुमच्या लक्षात येते का की सेट ए मध्ये असणारी इलेमेंट हा सेट बी मध्ये असणारी इलेमेंट. तर ए मध्ये असणारे जे काही इलेमेंट आहेत, इट इज ओनली रिलेटेड टू द वन इलेमेंट इन द सेट बी. एकाच इलेमेंट सोबत ते कनेक्ट आहेत. सो हा सुद्धा झाला एक फंक्शन. पुढे याचा जर विचार केला, बघा इकडे लक्ष द्या, याचा विचार केला तर 0 जो आहे तो 0 सोबत आहे, 1 हा 1 सोबतच आहे, 2 हा 4 सोबत आहे, -2 हा 4 सोबत आहे. म्हणजे लक्षात येते का, याच्यातला सगळे जे इलेमेंट आहेत ते याच्यातल्या एकेका इलेमेंट सोबत कनेक्ट आहेत. याला सुद्धा फंक्शन म्हणतात. ओके, पण इकडे जर बघितलं मित्रांनो, बघा हा 9 बघा, 9 हा 9 बघा, या 9 पासून 9 3च्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहे आणि हा 9 -3च्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे याला आपण फंक्शन म्हणणार नाही. इट इज नॉट अ फंक्शन. हे फंक्शन नाही आहे. त्यासोबतच तुम्ही इकडे बघा, हा बघा, हा तर बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, पण 3चा जर का विचार केला, 3चा हा 3 5च्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि 6च्याही कॉन्टॅक्टमध्ये. असं मुळी चालत नाही, असं मुळी चालत नाही. म्हणजे दोघंच्या दोघं जे आहेत मित्रांनो, इट इज नॉट अ फंक्शन. यांना फंक्शन म्हणत नाही, हे फक्त रिलेशन म्हणून ॲक्ट होतात, पण यांना काय म्हटलं जातं, फंक्शन. ओके, म्हणजे तुम्ही नेहमी डायग्रामला ऑब्झर्व करताना हे बघायचं की पहिल्या सेटमधून फक्त एकच रे बाहेर गेला पाहिजे. आता इथं बघू शकता तुम्ही, बघा असे 2 रे गेलेत ना, 2 रे, असं नाही चालत. इथून पण असे 2 रे बाहेर निघालेत ना, असं नाही चालत. सो फंक्शनमध्ये फक्त एकच रे निघालेला पाहिजे. सो इट इज द स्पेसिफिक टाईप ऑफ रिलेशन, याला म्हणतात फंक्शन. ओके, ही झाली फंक्शनची बेसिक डेफिनेशन. हे सगळं थ्योरेटिकल पार्ट आपण इथं डिस्कस करतोय. ओके, ही झाली फंक्शनची डेफिनेशन. आता फंक्शन जे असतात मित्रांनो, याला वेगवेगळ्या सिम्बॉलने आपण रिप्रेझेंट करत असतो, वेगवेगळ्या सिम्बॉलने. फंक्शनला एफने पण डिनोट करतात, जी असेल, एच असेल किंवा कॅपिटल FGH असेल. हे जनरल नोटेशन आहेत, यांचा वापर करून आपण फंक्शनला काय करत असतो, डिनोट करत असतो. ठीक आहे, मग आता चला पुढे. मग आता या फंक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या फंक्शनमध्ये जो सेट ए आहे, सेट ए, या सेट एला म्हणतात मित्रांनो डोमेन. याला काय म्हणतात, डोमेन. आणि जो सेट बी आहे, सेट बी, या सेट बीला एकतर म्हणायचं कोडोमेन किंवा ऑर याला म्हणायचं रेंज. याला काय म्हणायचं, रेंज. लक्षात घ्या. ओके, सो सेट ए जो आहे याला म्हणतो आपण डोमेन ऑफ द फंक्शन, आणि सेट बी जो आहे याला म्हणतात कोडोमेन किंवा रेंज ऑफ द फंक्शन. क्लिअर होते. आणि हे फंक्शन असल्यामुळे आपण त्याला कसं डिनोट करतो बघा. आता हे फंक्शन आहे का नाही, इट इज फंक्शन एफ बिटवीन ए अँड बी असं हे दाखवलं जातं. एफ फॉर फंक्शन ए टू बी कडचं हे फंक्शन आहे. तसंच हे याला आपण डिनोट करणार, आपण एफ ह्या सिम्बॉलने डिनोट करतो मी. इट इज द फंक्शन फ्रॉम पी टू क्यू. बरोबर. आता हा पण फंक्शनच आहे, मग याला डिनोट कसं करणार बघा. एफ इज द फंक्शन ओके, फ्रॉम कुठून कुठपर्यंत, एल पासून एम पर्यंत. सो अशा पद्धतीने याला डिनोट करतात, अशा पद्धतीने याला काय करतात, डिनोट करतात. क्लिअर होतंय मी काय म्हणतोय. तर हे झालं मित्रांनो फंक्शन. सो फंक्शन थोडक्यात काय आहे, तर एक स्पेसिफिक प्रकारचं रिलेशन आहे, ज्यामध्ये ए सेटमधले सगळे जे इलेमेंट असतात फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, जो सेट बी मध्ये असतो. क्लिअर होते. आणि सेट ए मध्ये जे इलेमेंट असतील त्यांना म्हणायचं डोमेन, आणि सेट बी मध्ये जे इलेमेंट असतील त्यांना म्हणायचं कोडोमेन किंवा रेंज ऑफ द फंक्शन. आणि याला रिप्रेझेंट कसं करतात, फंक्शन ए बी असं त्याला रिप्रेझेंट करत असतात. सो आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. ठीक आहे, चला जाऊ पुढे. मग आता पुढे जाऊयात. येस, आता हे मित्रांनो की या फंक्शनची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात, एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करतात. तर लक्षात घ्या, यावरती आपल्याला न्यूमेरिकल क्वेश्चन असतात आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे न्यूमेरिकल क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह तर करून घेणारच आहोत. ओके, हे बघा की इफ फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, अशा पद्धतीने एखादं फंक्शन डिनोट केलंय. म्हणजे बघा याचा अर्थ काय होतो, हा ए सेट आहे, या सेटला म्हणतो ए सेट, याला म्हणतो बी सेट.
तर ए सेटमध्ये ज्या व्हॅल्यू असतात मित्रांनो, सेट ए मध्ये ज्या व्हॅल्यू असतात, सेट ए मध्ये व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूंना आपण एक्सने डिनोट करत असतो. सेट बी मध्ये जे व्हॅल्यू असतात त्यांना आपण वाय म्हणतो, वाय. थोडक्यात तुम्ही याला म्हणू शकतात इनपुट, याला म्हणू शकतात इनपुट आणि याला म्हणू शकतात आउटपुट. आणि यांच्यामध्ये जे रिलेशन आहे, यांच्यामधलं जे रिलेशन आहे त्या रिलेशनला आपण कशाने डिनोट करतो, एफने, एफने. ओके, सो एफ इज द फंक्शन बिटवीन ए अँड बी. बघा, सो एफ इज द रिलेशन किंवा फंक्शन बिटवीन ए अँड बी. तर जो ए पोर्शन आहे बघा हा, तर याच्यातल्या ज्या गोष्टी त्यांना आपण इनपुट म्हणतो, त्यासोबतच या पूर्ण सेटला आपण काय नाव दिलेलं आहे ऑलरेडी, डोमेन. याला काय म्हणतो आपण, डोमेन. आणि याला आपण काय नाव दिलेलं आहे, को डोमेन, किंवा याला आपण काय म्हणतो, रेंज. यालाच आपण काय म्हणतो, रेंज. येतं लक्षात अशा पद्धतीने. तर हे फंक्शन जे असतं ना, मुळात एका मशीनसारखं काम करत असतं, एका मशीनसारखं काम करत असतं. ओके, फंक्शन जो एका मशीनसारखं काम करतं ते कसं तुम्हाला सांगतो. बघा, सेट ए जो आहे, ए सेट ज्याला आपण डोमेन म्हणतोय, त्याच्यात जेवढेही इलेमेंट असतात ना मित्रांनो, ते इनपुट सारखे काम करतात. कशासारखं काम करतात, इनपुट. यालाच असंही डिनोट करतात. बघा, हा वाय जो आहे ना, वाय इज द आउटपुट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. अशाही पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करतात. लक्षात घ्या, आता एक्सच्या ज्या व्हॅल्यूज तुम्ही सबस्टिट्यूट करणार आहात, एक्सच्या व्हॅल्यू ज्या तुम्ही सबस्टिट्यूट करणार आहात, याला म्हटलं जातं इनपुट. याला काय म्हणतात, इनपुट. आणि जी व्हॅल्यू आपल्याला वायची मिळते, इट इज नोन ॲज अ आउटपुट अंडर द फंक्शन एफ. सो एफ इज लाईक अ मशीन. मशीनला कसं आपण इनपुट देतो आणि मशीन आपल्याला आउटपुट देते, त्या प्रमाणात हे काम करत असतं. मग जर का सपोज तुम्हाला इनपुट म्हणून एक्स इक्वल टू ए द्यायचं आहे, एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची, ए. तर मित्रांनो बघा, आउटपुट म्हणून तुम्हाला काय मिळेल, तर त्यावेळेस आउटपुट म्हणून तुम्हाला वाय इज इक्वल टू एफ ऑफ ए मिळेल. जर तुम्ही इनपुट म्हणून एक्स इक्वल टू बी सबस्टिट्यूट केला, तर आउटपुट म्हणून बघा तुम्हाला काय मिळेल, वाय इज इक्वल टू एफ ऑफ बी. जर तुम्ही इनपुट म्हणून एक्स इक्वल टू सी सबस्टिट्यूट केला, तर तुम्हाला वाय म्हणून बघा आउटपुट म्हणून काय मिळेल, सी. येतं लक्षात, फक्त इनपुट द्यायचं, तुम्हाला आउटपुट मिळणार. सो हे असं काम करत असतं फंक्शन. सो यावरचे ॲक्च्युअल न्यूमेरिकल जे आहेत ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये सोडवणार आहोत. हा सगळा थेरी पार्ट आहे. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की फंक्शन हे एक प्रकारचं काय असतं, रिलेशन असतं. फंक्शन हे एक प्रकारचं रिलेशन असतं, पण ते रिलेशन कसं असलं पाहिजे, सेट ए मधला प्रत्येक इलिमेंट फक्त एका इलिमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये असला पाहिजे, जो की सेट बीचा असेल. सेट ए मध्ये असणाऱ्या इलिमेंटला आपण म्हणतो डोमेन, सेट बी मध्ये असणाऱ्या इलिमेंटला म्हणतो कोडोमेन किंवा रेंज, कोडोमेन किंवा रेंज. ठीक आहे, आणि त्यालाच सेट एलाच डोमेनवालाच आपण इनपुट म्हणून म्हणतो आणि बीला आपण काय म्हणतो, आउटपुट. आणि हे फंक्शन एका मशीनसारखं काम करत असतं. मग तेच आपण इथं मॅथमॅटिकली ऑलरेडी त्याची नोट घेतली की इन द फंक्शनल रिलेशन इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, इफ वी टेक एक्स इक्वल टू ए, म्हणजे जर का तुम्हाला एक्सची व्हॅल्यू ए सबस्टिट्यूट करायची असेल, तर त्यावेळेस बघा, देन एक्स इज इक्वल टू ए जर पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक्सला रिप्लेस करायचं एने. जर एक्स इक्वल टू ए हवं असेल, तर फक्त एक्सला कशाने रिप्लेस करायचं, एने रिप्लेस करायचं. यू हॅव दी आउटपुट. येतं लक्षात येते, क्लिअर येते. तर त्यासोबतच आता हा डोमेनचा जो पोर्शन असतो मित्रांनो, हा इंडिपेंडंट असतो. इट इज इंडिपेंडंट. आणि कोडोमेनचा जो पोर्शन आहे, कोडोमेनचा पोर्शन इट इज डिपेंडंट. हा कसा आहे, डिपेंडंट आहे. आणि तो कोणावर डिपेंड आहे, एक्सच्या व्हॅल्यूवरती. तो कोणावरती डिपेंड आहे, एक्सच्या व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू जशी बदलत जाते तशी वायची व्हॅल्यू बदलत जाते. सो इट इज डिपेंडंट. हे काय आहे, डिपेंडंट. जशा जशा एक्सच्या व्हॅल्यू बदलतील तशी तशी वायची व्हॅल्यू ही बदलत जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही काही बेसिक कन्सेप्ट होती फंक्शनची, जे ऑलरेडी आपण इथं डिस्कस केलं. ओके, काय असतो फंक्शन ते आपण सगळं इथं डिस्कस केलेलं आहे. बघा, परत आपण एकदा हे एक्सप्लेन करू. पहिलं चॅप्टर आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे फंक्शन अँड लिमिट. तर यामध्ये आपल्याला हा बेसिक पार्ट बघायचा होता. तर आता इथं आपण फंक्शनची डेफिनेशन बघितली. फंक्शन एक्झॅक्टली असतं काय, ते कोणत्या प्रकारचं रिलेशन आणि कधी कोणाला फंक्शन म्हणायचं, त्यामध्ये डोमेन काय असतो, कोडोमेन और रेंज काय असते, ते आपण इथं क्लिअर केलं. याच्यानंतर मित्रांनो हे आपण समजून घेतलं
पुढे फंक्शन हा एक मशीनसारखा काम करत असतो. एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे इनपुट असतात आणि वायच्या मिळणाऱ्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या आउटपुट असतात. त्याला स्कोर डोमेन किंवा रेंज म्हणतो आपण, ज्या की एक्सवरती डिपेंड करत असतात. हा थ्योरेटिकल पार्ट आपण इथं बघितला आणि तेच मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात घ्या, तेच आपण इथं एक्सप्लेन केलं आहे की रेंज अँड डोमेन ऑफ द फंक्शन. सो द फंक्शनल रिलेशन, ज्या वेळेस फंक्शनल रिलेशन हे अशा पद्धतीचं असेल, बघा त्याची एक डायग्राम ड्रॉ करतो मी. हे बघा, हे फंक्शनल रिलेशन असं दाखवलं आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याचा अर्थ की इकडे एक्सच्या व्हॅल्यू असतात आणि इकडे आपल्याला काय मिळतील, वायच्या व्हॅल्यू. हा एक्सच्या व्हॅल्यू जिथे मिळतात इट इज नोन ॲज अ इनपुट आणि जिथं वायच्या व्हॅल्यू मिळतील याला आपण काय म्हणतो, आउटपुट. या इनपुटलाच नाव काय आहे, या इनपुटलाच नाव काय आहे, डोमेन. यालाच आपण काय म्हणतो, डोमेन. आणि जो आउटपुट भेटणार आहे त्याला आपण काय म्हणतो, को डोमेन. ओके, तेच इथं वरती एक्सप्लेन केलं आहे फक्त पॉईंटच्या फॉर्ममध्ये की द फंक्शनल रिलेशन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, देन द सेट ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत इट इज नोन ॲज अ डोमेन. त्यांनाच काय म्हणतो आपण, डोमेन. लक्षात घ्या, या एक्सच्या व्हॅल्यूलाच काय म्हणतो मित्रांनो आपण, डोमेन. अँड द सेट ऑफ करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ वाय इज नोन ॲज रेंज किंवा कोडोमेन. यांना रेंज किंवा कोडोमेन किंवा तुम्ही सिम्पली त्याला म्हणू शकतात आउटपुट. नेक्स्ट, इन द डोमेन ऑफ फंक्शन, जर का डोमेन प्रोव्हाइड केलेला नसेल मित्रांनो तर त्या केसमध्ये रिअल नंबर हा डोमेन म्हणून ॲक्ट होत असतो. काही एक्झाम्पल असे असतात की त्यावेळेस आपल्याला एक्सचा डोमेन दिलेला नसतो तर त्यावेळेस सेट ऑफ द रिअल नंबरला आपण काय कन्सिडर करायचं आहे, डोमेन म्हणून आपण कन्सिडर करायचं आहे. तर आता हे झालं थेरी पार्ट. आता मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला थेरी पार्ट तर लिहायला विचारला जात नाही, पण आता या थेरीवरती जे न्यूमेरिकल प्रश्न असतात, जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते कसे सोडवायचे त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. ओके, तर मित्रांनो बघा, तुम्हाला आमचा हा कोर्स जर आवडला असेल तर तो कोर्स तुम्ही परचेस करू शकतात. आणि हा कोर्स जर परचेस करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, प्ले स्टोअरवरून गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी नावाचं ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही हा कोर्स जो आहे तो परचेस करू शकतात. आता ह्या चॅप्टरवरती म्हणजेच फंक्शन अँड लिमिटवरती हे पूर्ण चॅप्टर जवळ आपण डायरेक्ट यूट्यूबला फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहोत. ते पूर्ण चॅप्टर तुम्ही बघा. पूर्ण चॅप्टर बघितल्यानंतर तुम्हाला ते समजतंय का, किती लेवलपर्यंत समजतंय हे स्वतः तुम्ही ॲनालाइज करा आणि मित्रांनो हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, मागे ज्यावेळेस मी यूट्यूब लाईव्हला आलो तेव्हा परीक्षेच्या काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी होती की पास होईल का नाही होईल याबद्दल शंका होती. तर मित्रांनो मॅथमॅटिक्स 2 म्हणजेच काय अप्लाइड मॅथमॅटिक्सला असं करून चालणार नाही. याला सुरुवातीपासूनच आपल्याला अभ्यास करावा लागतो कारण या सिलेबसमध्ये ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स तुम्हाला शिकायला मिळणार आहे, ज्याला आपण कॅल्क्युलस म्हणतो. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन असे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकायला मिळणार आहेत. कोणकोणते चॅप्टर असणार, युनिट असणार आहे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याचा अभ्यास आपल्याला सुरुवातीपासूनच करावा लागणार आहे. तर हा बिलकुल तंतोतंत म्हणजे जो सिलेबस MSBTचा आहे तोच सिलेबस आणि तशा पद्धतीचे प्रश्न जेणेकरून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल या पद्धतीचा हा कोर्स पूर्णपणे डिझाईन केलेला आहे. त्याचा तुम्हाला 101% मित्रांनो फायदा होणार आहे. आता आपण इथे एक्झॅक्टली बघणार आहोत की हा जो कोर्स आहे मित्रांनो, हे बघा, हा कोर्स जो आहे हा कोर्स एक्झॅक्टली परचेस करायचा कसा. तर लक्षात घ्या, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्ही काय करा की वरती सर्च करा गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी. गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचा लोगो मिळेल, जिथून तुम्ही ॲप जो आहे तो डाउनलोड करू शकता. जसं तुम्ही इतर ॲप डाउनलोड करतात त्या पद्धतीने हे ॲप डाउनलोड करायचं आहे. पण ॲप डाउनलोड करताना परत एकदा लक्षात घ्या, हा लोगो जो आहे तो मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचा. त्यानंतर बघा हे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर जेव्हा ॲप तुम्ही डाउनलोड करणार, ॲप डाउनलोड केलं का मध्ये बघा तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस बघायला मिळेल. हा अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला मध्ये बघायला मिळेल, ज्यामध्ये सगळ्यात बॉटमला मित्रांनो बघा होम, बॅचेस, स्टोअर, चॅट अँड प्रोफाईल अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करता त्यात कॉन्टॅक्ट नंबर टाकला की तुमची स्वतःची एक प्रोफाईल क्रिएट होते. हा होम आहे. बॅचेसचा तुमचा काही संबंध नाही, तर लाईव्ह बॅचेस असतात. आता तुम्हाला जायचं आहे स्टोअर सेक्शनमध्ये. ठीक आहे, स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टोअर सेक्शनमध्ये जातात असे तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस तिथं बघायला मिळतील, ज्यामध्ये बघा आपला हा अप्लाइड मॅथमॅटिक्स 2चा कोर्स तुम्ही बघू शकता. सो अप्लाइड मॅथमॅटिक्सचा कोर्स आहे, काही सिव्हिल इंजिनिअरिंगचे कोर्स आहेत, काही बेसिक सायन्सचे कोर्सेस आहेत, अप्लाइडचे कोर्स आहेत, मेकॅनिक्सचे कोर्स आहेत, असे सगळे कोर्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील. मग तुम्हाला जर का सपोज अप्लाइड मॅथमॅटिक्सचा कोर्स घ्यायचा आहे तर यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर
त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पेज ओपन होईल ते या फॉर्ममध्ये असणार आहे. लक्षात घ्या, हे नेक्स्ट पेज आपलं ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला इथं ओव्हरव्ह्यू बघायला मिळेल आणि त्यासोबत इथं कंटेंटसुद्धा बघायला मिळेल. ओव्हरव्ह्यूमध्ये एक्झॅक्टली त्या कोर्सबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि कंटेंटवरती जर क्लिक केलं तर या चॅप्टरचे अपलोड केलेले सगळे व्हिडिओज तुम्ही तिथं बघू शकतात. पहिल्या चॅप्टरचे व्हिडिओज ॲज अ डेमो म्हणून अपलोड केलेले असतात, ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला ते चॅप्टर कळलं तर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकतात. आणि बघा खाली ऑप्शन असतं बाय नाव म्हणून, तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो 1538 रुपये तिथं थोडे चार्जेस असतात. 1500चा आपला कोर्स आहे, काही एक्सटर्नल चार्जेस असतात GST वगैरे इन्क्लूड करून, त्यावरती हा कोर्स तुम्ही परचेस करू शकतात. कोर्स परचेस करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली, एवढंच नाही तर कोर्सबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही घेऊ शकतात. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आपलं फर्स्ट चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. सो पार्ट 1 मध्ये आपण थेरॉटिकल गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आता याच्यावरचे जे न्यूमेरिकल्स असतात हे न्यूमेरिकल्स आपण सेकंड पार्टमध्ये बघूयात. ओके, तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच कॉल करा आणि आत्ताच गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवा. ओके, जरी तुम्ही तो कोर्स बाय केलेला नसेल तरी वर्षभरामध्ये चालणाऱ्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, अकॅडमिक ॲक्टिव्हिटी असतात, त्या आम्ही वेळोवेळी यूट्यूब लाईव्ह येऊन त्याबद्दल ह्या गोष्टी सांगत असतो. पण मला तुम्हाला पर्सनली मी हे सजेशन करेल की हा कोर्स तुम्ही 100% बाय करा, कारण हा तुमचा कोर्स तुमचं जे मार्क्स आहे ते इम्प्रूव्हमेंटसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ओके, तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि त्यात आपण याचे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करू, त्यासोबत MSBTचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा बघूयात. थँक्यू सो मच.